नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये विविध बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवातीला एक महत्त्वाची आणि मोठी बातमी. मुंबई आणि पुण्यामध्ये आजही सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा पाहायला मिळतात. मुंबईतल्या कांदिवली आणि पुण्यामध्ये सिंहगड रोडवर सिलेंडरसाठी नागरिकांनी मोठ्या रांगा लावलेल्या आहेत. तर गॅसचा तुटवडा जाणवत असल्यामुळे सध्या ही स्थिती नागरिकांवर ओढवलेली आहे. ही दोन दृश्य आपण पाहतोय. कांदिवलीमध्ये आजही नागरिकांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळतंय. तिकडे सिंहगड रोडवर सुद्धा सिलेंडर घेण्यासाठी नागरिक गर्दी करतायत. गॅसचा तुटवडा जाणवत असल्यामुळे खरं तर हॉटेल व्यवसाय संकटात आहे. तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडर संपण्याच्या भीतीनं नागरिक सुद्धा मोठ्या संख्येनं गॅस एजन्सीज बाहेर रांगा लावतायत. अगदी सकाळी पासूनच या ठिकाणी नागरिक इथे रांगांमध्ये उभे आहेत. तापमान एकतर वाढतंय आणि अशा या उन्हामध्ये सुद्धा नागरिकांना ताटकळत उभं राहण्याची वेळ सध्या आलेली आहे. युद्धजन्य परिस्थितीचा हा परिणाम आहे. एकूणच गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अशा प्रकारे नागरिक हे सिलेंडर्स घेऊन ते भरण्यासाठी गॅस एजन्सी बाहेर पोहोचलेले आहेत. ऑनलाईन बुकिंग केलेल्यांनाच हे सिलेंडर मिळत आहेत. मात्र असं असलं तरी सुद्धा रांगांमध्ये त्यांना उभं राहावं लागतंय आणि हे सिलेंडर स्वतःच येऊन घेऊन जावं लागतंय. त्यामुळे ताटकळत उभं राहण्याची वेळ या सगळ्या नागरिकांवर आलेली आहे. आपण पाहतोय ही दोन महत्त्वाची दृश्य आहेत. मोठे महानगर आहेत आणि त्या ठिकाणी गॅसचा अशा प्रकारे तुटवडा जाणवत असल्यामुळे नागरिकांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत. सकाळपासूनच या ठिकाणी लोक रांगांमध्ये उभे आहेत. दरम्यान मुंबई, ठाणे, पुण्यासह नागपूर आणि धाराशिवमध्ये सुद्धा नागरिकांच्या प्रचंड रांगा लागलेल्या आहेत. ठाण्यातल्या माजीवाडा भागामध्ये, नागपूरच्या नरखेड भागात, तर पुण्याच्या सिंहगड रोड, मुंबईच्या कांदिवली आणि धाराशिवमध्ये अशा प्रकारे लोक सकाळपासून रांगेमध्ये उभे आहेत. सिलेंडर घेण्यासाठी ताटकळत ते उभे आहेत.